कसबा बावडा इथल्या श्री हनुमान सहकारी दूध संस्था आणि श्री रेणुका महिला सहकारी दूध संस्था नूतन दूध संस्थांचं उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघानं 20 लाख लिटर दूध संकलनाचं उद्दिष्ट ठेवलं असून सध्या 17,22,000 लिटर दूध संकलनापर्यंत संघ पोहोचला असल्याचं सांगितलं। नोकरीच्या तुलनेत दूध व्यवसाय फायद्याचा असून शेतकऱ्यांनी एक शाश्वत व्यवसाय म्हणून याकडे गांभीर्यानं बघावं असं आवाहन त्यांनी केलं। गाईच्या दुधापासून शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी राज्य सरकारनं दूध संघ आणि संस्थांना कॅशलेस व्यवहारांची सक्ती केली आहे। त्यामुळे प्रति लिटर 5 रुपयांचं हे अनुदान मिळवण्यासाठी जिल्ह्यातील दूध संस्थांनी 1 जानेवारीपूर्वी कॅशलेस व्यवहार करण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहनही त्यांनी केलं। 1 तारखेला घेतलंच पाहिजे, नाही तर 5 रुपये शासनाचे मिळणारच नाही। कुठल्याही परिस्थितीत त्याच्या आधी तुम्ही करायलाच पाहिजे। नाही त्यामुळे सगळ्यांनी जास्तीत जास्त दूध वाढवायसाठी प्रयत्न करा। अजून काही अडचणी असतील तर 27 तारखेला सांगा, ते सोडवायचं काम आपण सगळ्यांनी येणाऱ्या भविष्यकाळात करूया। आपल्या गावच्या संस्था आहेत या टिकल्या पाहिजेत, वाढल्या पाहिजेत, 4 पैसे लोकांना मिळाले पाहिजेत, या दृष्टीने आपण काम करूया। श्रीराम विकास सेवा संस्था आणि गोकुळ दूध संघ यांच्या वतीनं 27 डिसेंबर रोजी दूध उत्पादकांसाठी मार्गदर्शन मेळावा आयोजित करावा असं आमदार सतेज पाटील यांनी सूचित केलंय। गोकुळचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी कसबा बावडा परिसरातून येणाऱ्या काळात दूध संकलन वाढवण्याचं आवाहन केलं। यावेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील चुएकर, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, श्रीराम सोसायटीचे सभापती उमाजी उल्पे, उपसभापती दत्तात्रय मासाळ, माजी नगरसेवक मोहन सालपे, माधुरी लाड, अजित पवार, सुभाष बुचडे, संदीप नेजदार, श्री हनुमान सहकारी दूध संस्थेचे चेअरमन महादेव लांडगे, श्री रेणुका महिला सहकारी दूध संस्थेच्या चेअरमन प्रियांका पाटील, धनाजी गोडसे, राजीव चव्हाण यांच्यासह श्रीराम सोसायटीचे सर्व संचालक उपस्थित होते।